हे बघा, हे ठीक आहे? हो, पण जरा पातळच करा म्हणजे मग जरा बरे पडतात. ओके. काय हवं बाळाला, काय हवं? एक घे, खोबरं हवंय. इथल्या शाळेची चटक लागली आहे त्याला. मी देते बाळा तुला ताप. अहो नाही, नको नको, आता खाल्लं की मग जेवायचं नाही. काही नाही हो, एवढ्या खोबऱ्याने काय होतंय? अहो तुम्ही लाड करताय फार पोरांचे. तिकडे मुंबईला गेली म्हणजे डोक्यावर बसती. नाही. वाह प्रथमेश, तुम इधर हो क्या? वाह, आलं दुसरं ध्यान. कुठे गेली होतीस ग? मी आणि प्रथमेश चिंचा तोडायला गेलो होतो की नाही? मज्जा आली. लहानच आहेस की नाही? जरा घरात 2 कामं केली असतीस तर. आई कसली आहेस ग तू? तुला मुंबईत ठेवा, तुला कोकणात आणा, तुझी टेप बदलतच नाही ग. बोल काय काम करू? असं उपकार केल्यासारखं विचारू नको. काही नाही. बरं माई सांगा बरं तुम्हीच, काय काम करू मी? काही करू नकोस ग, जा बाहेर जाऊन बस. अहो अगं तुला खोबरं हवं ना, घे बाळा मी देते तुला. मला पण माई. थांब थांब, तुला पण दे. खाऊ दे ग. बनीच्या पायाची जखम अजून बरी नाही झालीये. डॉक्टरकडे नेलं पाहिजे तिला. हो ग, सारखी आपली म्याव म्याव करत असते. पण ते आपले पुसाळकर डॉक्टर आहेत ना, ते रजेवर गेले. मी आपली घरच्या घरीच काहीतरी झाडपाल्याचं ते असं मलम करते आणि लावते तिला. तालुक्याच्या दवाखान्याचा नंबर आहे ना? हो आहे ग. तिथल्या डॉक्टरांशी मीच बोलून घेते. मी असेपर्यंत बरी झाली तर बरं होईल ना. हो हो. हे मी ना जनावरांचा दवाखाना बघितलेलाच नाहीये. शुभ्रा तू जात असशील तर मी येऊ तुझ्याबरोबर. सांभाळून ग बाई, नाही तर आपल्यातलीच एक समजून ठेवून घेतील तिकडे. काय तू काय हसतोस शाणा? काय झालं शुभ्रा? काय होतंय का? शुभ्रा काय झालं तुला? शुभ्रा काय झालं? शुभ्रा 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 आहे ना ती. थांब ना शुभ्रा, बाळा काय झालं? आई लवकर ये, ही बघ कशी करतेय. आई काय आहे? काय काम आहे? परमेश्वर साहेबांनी पाठवलंय. बर तुला पाठवलंय? काय नाव का तुझं? अरे चिठ्ठी कसली देतो, नाव सांग ना. अच्छा, ऐकू येतं पण बोलता येत नाही. वाह, परमेश्वर काका. बरं सांग काय नाव आहे? नाही ते दे. पांडुरंग. पांडुरंग. अजून काय दिलंय का परमेश्वर काकांनी? धंद्याला लावणारा. काम काय ते माहिती आहे? नजरच ठेवायची. सांगतो ना, नावही सांगतो. पण त्याआधी एक गोष्ट नीट ऐकायची. ऐकू येतं ना? एक गोष्ट नीट ऐकायची मिस्टर पांडुरंग. मी तुला जे काही सांगेन ते माझ्या परमेश्वर काकाला कळता कामा नाही. आणि त्याला जर कळलं तर तुझी ट्रान्सफर डायरेक्ट. गुड बॉय. जा बाहेर जाऊन बस. जा.
पांडुरंग. काय झालं ग अचानक? माहित नाही हो, सकाळपासून मळमळल्यासारखं वाटतं. आपण कुणा डॉक्टरकडे जाऊन येऊया का? इथे जवळपास कुणी आहे? शुभ्रे, माझं स्वप्न? अगं म्हणजे तीच तर बातमी नाहीये ना? नाही माहीत. म्हणजे अहो वसुधाताई, तुम्ही पुन्हा आजी होणार आहात. काय? शुभ्रा, खरंच माही अगं काय आहे हे सगळं? अगं काय म्हणजे काय, तीच तर लक्षणं आहेत ना. या मी दादाला कळवते. थांब जरा, असं काही नाही. बघा, आपण आधी डॉक्टरांच्याकडे जाऊन येऊया. आई माझं ऐका. नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. प्रिया, चल हिला घेऊन आपण डॉक्टरांच्याकडे. तुम्ही मला पावलास रे बाबा. थांबा, मी जरा देवापुढे साखर ठेवून येते. माही अति होत आहे आता. तू आता काही बोलायचं नाहीयेस, ऐकायचंच फक्त. काय डॉक्टर कोण आहे तेवढं सांगा. मला फोन करायला हवा का सांगा. तुम्ही माई मला द्या ना मला. तुम्ही उगीच त्रास घेतलात. पहिल्यांदा आलायस माझ्याकडे. तुमची मेमरी शॉर्ट टर्म आहे की मागच्या वेळचा इन्सिडेंट तुम्ही सोयीस्कररित्या विसरताय? सुलेखाचं आणि तुझं लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आलायस असं म्हणाले मी. कोण आहात तुम्ही सुलेखाच्या? कोणीच नाही. सुलेखाने मला असं सांगितलं होतं की तुम्ही तिच्या योगा टीचर आहात. योगा टीचर. आणि नंतर मला असं कळतं की जेव्हा सुलेखाला अरेस्ट होते तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तिला सोडवण्यासाठी सुद्धा वकील म्हणून तुम्हीच पोहोचता. तुम्ही आहात तरी कोण? तनिष्काबाई. वकिलांनी योगा शिकू नये किंवा योगा शिकलेल्यांनी वकिली करू नये असा नियम आहे. तुम्ही योगा टीचर किती चांगले आहात मला माहित नाही, पण तुम्ही वकील खरंच सॉलिड आहात. काय काम आहे तुझं? इथे कशासाठी आलायस? सुलेखाला नेमकी कशासाठी अरेस्ट झाली होती? तुझ्या वडिलांनी सांगितलं नाही तुला? मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. का? ते कारण मी तुम्हाला सांगावं हे मला गरजेचं वाटत नाही. अभिमान, माझा वेळ घेतोयस तू. माझा वेळ खूप मोलाचा आहे. आय पे फॉर इट. कॉफी संपव आणि निघून जा. फक्त सुलेखासाठी टॉलरेट करते मी तुला. सॉरी. सॉरी. कसं तनिष्काबाई, मला तुमच्याशी खोटं नाही बोलायचं. बिकॉज यू सीम टू बी अ व्हेरी व्हेरी सेन्सिबल पर्सन. पण काय माहितीये का, माझं खूप प्रेम आहे सुलेखावर. पण अलीकडे ती जे काही वागते आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ इट. आणि तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल, पण काही दिवसांपूर्वी मी आमचं लग्न मोडण्यापर्यंत गेलो होतो. आणि आता सुद्धा ते माहितीये मला हे सगळं. सुलेखानेच सांगितलंय. खूप रडली बिचारी त्या दिवशी. रडली? अर्थात
ज्या मुलीला असा धक्का बसतो ना, ती ही गोष्ट दुसऱ्याशी शेअर करताना खूप आनंदात असेल असं वाटलं का तुला? नाही, पण अभिमान, तू काय करतोस इकडे? अचानक कसा आलास तू? तुम्ही ओळखता ना एकमेकांना? सॉरी, मी पण काय प्रश्न विचारते. बस, तुम्ही कॉफी घेऊन येते. इकडे काय करतोस अभिमान? झालं समाधान तुझं? मी सांगत होते असलं काही नाहीये. मला काही जाणवत नाही का? फक्त पित्ताचा त्रास होत होता मला. ते डॉक्टर पण हसत होते माहितीये. अगं शुभ्रा, काय किती डाफरतेस माइंडवर. आता झाली चूक, आमची सगळ्यांचीच झाली, पण किती गोड चूक होती. मला तर बाई क्षणभर वाटलं की स्वर्गालाच हात टेकले माझे, इतका आनंद झाला. पण आई, असा खोटा खोटा आनंद काय कामाचा? अपेक्षा भंगाचा त्रास होतो फक्त. बरं, ठीक आहे. आता तुझं आम्हाला ओरडून झालं असेल तर पानं घ्यायची का? हो बाई, मला पण खूप भूक लागली. हा, मग तुला आता काय मांडीवर बसून भरवायचंय का? चल, पाट पाणी घे. काय ग आई सारखी सटकतेस माझ्यावर? किती मदत करते मी तुला. चल. तू ये ताटं घ्यायला, मी करते तुला मदत. शुभ्रे, शुभ्रे, माझं चुकलं ग. माझ्यामुळे तुला उगीच. माही, अगं काय बोलतेस तू? माझं चुकलं. मी असं तुझ्यावर रागवायला नको होतं. अगं माझं मन ना वेड्यासारखं पुढे पुढे धावतच सुटतं ग. किती लगाम लावायचा म्हटला ना तरी नाहीच. पण नाही, पुन्हा अशी चूक कधीही होणार नाही. आता किती लाजवणार आहेस मला? बरं, चल जेवायचं ना? भूक लागली ना? खूप. कसं असतं ना की आपल्याला असं वाटतं की एखाद्या माणसाला आपण ओळखतो, लहानपणापासून ओळखतो, सगळं माहिती असतं आपल्याला त्या माणसाबद्दल. म्हणजे तो माणूस येतो आपल्याला असं वाटतं आपल्याला. किती तनिष्का माझी बहीण आहे कळल्यावर धक्का बसलाय का तुला? नाही नाही, छे, धक्का बिक्का नाही. ऍक्च्युली तुझ्या बाबतीत आता सवय व्हायला पाहिजे मला. आदिनाथ शास्त्रीची बहीण तुझी गर्लफ्रेंड निघते आणि आता तनिष्का बाई. अभिमान, तुला लहानपणापासून माहिती आहे मला एक बहीण आहे. हो, पण तिचं नाव सांगितलं नव्हतंच कधी. हो ना,
कारण माझ्या फॅमिली मेंबर्सबद्दल अभिमानाने मी कोणाशी बोलावं अशी माझी फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे. याच्या आईने आत्महत्या केली, याचा बाप जेलमध्ये गेला, अशी ज्याची ओळख लहानपणापासून दिली जाते तो स्वतःच्या फॅमिलीबद्दल न बोलणंच प्रेफर करतो. छोट ना लेकिन ज्याचा बाप यशवंतराव सरंजामे आहे त्याला हे सगळं नाही कळणार कधीच. मी असं समजत होतो की आपण खूप चांगले, खूप जवळचे मित्र आहोत. माझी फॅमिली बॅकग्राऊंड कळल्यावर माझे चांगले जवळचे मित्र मला सोडून फार लांब गेलेत अभिमान. मग इथे आपण तुझ्या बहिणीबद्दल बोलतोय. तिच्याबद्दल ही परिस्थिती फार वेगळी नाही आहे. जाऊ दे ना. काय बोलतोय मी हे आणि कोणाशी बोलतोय मी हे? ए यू कॅरी ऑन. आणि तुझ्या बहिणीला सांग मी गेलो म्हणून. सांगून जायची पद्धत राहिली नाही का? ओ तनिष्का बाई येतो. पद्धत अभिमान गेला? हा विक्षिप्त मुलगा आहे हा. सुलेखाचं कसं जमणार आहे ह्याच्याबरोबर देव जाणे. ताई मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्याशिवाय तू या घरची वाट चुकणार नाहीस माहिती आहे मला. काय बोलायचं ते लवकर बोल, माझ्याकडे वेळ कमी आहे. वेळ लागेल, वेळ लागेल. कारण मला जे बोलायचं आहे ते पिहू बद्दल आहे. प्रथमेश खूप छान चित्र काढतो. म्हणजे त्याला जे बोलायचं असतं त्याचे विचार तो चित्रांमधून एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो.